नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक केशव बाळे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या शंकाचं निरसन करण्याचं काम आपण या यूट्यूब चॅनलच्या थ्रू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर करणं हाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना MCQ दिले जाणार आहेत की नाही या संदर्भामध्ये मुलांमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी 2 मिनिट तुमचे घेईल, त्याच्यानंतर आपण या MCQला सुरुवात करणार आहोत. हे 2 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. MCQ द्यायचे की नाही हे युनिव्हर्सिटी ठरवणार आहे. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचं एक्झाम्पल जर घेतलं तर पुणे युनिव्हर्सिटी ठरवल की मुलांना MCQ प्रोव्हाइड करायचे की नाही. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तर अशात न्यूज बाहेर येत आहेत की मुलांना 300 MCQ न देता सॅम्पल क्वेश्चन पेपर मुलांना प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ज्यामध्ये किती MCQ दिले जातील हे अजूनही कोणत्या युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केलेलं नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, मग यातून निष्कर्ष असा काढायचा किंवा यातून एवढी सीख घ्यायची की आता युनिव्हर्सिटी MCQ देईल की नाही ह्याच्यावर भरोशावरती बसू नका. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तुमच्या पद्धतीने MCQचा अभ्यास कसा करता येईल याचा विचार आता नक्कीच करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या विषयाचा MCQच्या संदर्भामध्ये. आय होप विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी रेडी झाला असाल तर तुमच्या स्क्रीनवरती पहिला प्रश्न घेऊन येतोय, तो म्हणजे हा. 2011च्या लोकसंख्या गणनेनुसार भारतात शेती क्षेत्रात किती टक्के लोक काम करतात? प्रश्न परत एकदा रिपीट करतोय. 2011च्या लोकसंख्या गणनेनुसार भारतात शेती क्षेत्रात किती टक्के लोक काम करतात? विद्यार्थी मित्रांनो, पहिला ऑप्शन तुमच्यासमोर आहे 45.5%. दुसरा ऑप्शन आहे 65.3%. तिसरा ऑप्शन आहे 51.1% आणि चौथा ऑप्शन तुमच्यासाठी आहे 75.1%. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा प्रश्न वाचा. 2011च्या लोकसंख्या गणनेनुसार भारतात शेती क्षेत्रात किती टक्के लोक काम करतात? लवकरात लवकर तुम्हाला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 45.5%, 65.3%, 51.1% की 75.1%. या चारपैकी कोणता ऑप्शन आहे लवकरात लवकर कमेंट करून सांगायचा आहे. हा पहिला प्रश्न तुम्हाला पहिल्या चॅप्टरमधून विचारलेला आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पहिल्या चॅप्टरमधून विचारू शकतात. याचं अचूक उत्तर आहे 2011च्या लोकसंख्येच्या गणनेनुसार भारतात शेती क्षेत्रात 51.1% लोक काम करतात. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पहिल्या चॅप्टरमधून विचारू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय, तो म्हणजे भारतात कोरडवाहू शेतीचे प्रमाण किती आहे? परत एकदा प्रश्न रिपीट करतोय, भारतात कोरडवाहू शेतीचे प्रमाण किती आहे? कोरडवाहू शेती म्हणजे ज्या शेतीसाठी आपल्याला पाणी अवेलेबल राहत नाही. पहिला पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे 40%. दुसरा पर्याय उपलब्ध आहे 50%. तिसरा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे 60% आणि चौथा पर्याय उपलब्ध आहे 70%. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे की याचं उत्तर काय असणार आहे. अचूक उत्तर जे आहे ते आहे भारतात कोरडवाहू शेतीचे प्रमाण 60% आहे. अजूनही भारतामध्ये 60% शेती जी आहे ही कोरडवाहू आहे. बागायती शेतीचं प्रमाण फक्त भारतामध्ये 40 आहे. मग तुम्हाला असं विचारू शकतात की महाराष्ट्रामध्ये किती आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेतीचं प्रमाण हे 83% आहे आणि जी बागायती शेती आहे, पाण्याखालची शेती आहे, त्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 17%. तर महाराष्ट्राचं देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल आणि याचं उत्तर तुम्हाला अजिबात माहीतच नसेल तर याच्यासाठी एक ट्रिक्स जी असती ती अवलंबल्या जाते. ती म्हणजे काय, जर तुम्हाला माहिती आहे की आता याचे जर आपण आकडे जर घेतले तर मिनिमम जो आकडा आहे हा 40चा आहे आणि मॅक्झिमम जो आहे हा 70चा आहे. हे दोन्हीही तुमचे आन्सर असण्याचे चान्सेस हे कमी असतात. मधले जे 2 ऑप्शन आहेत ह्या दोन्हीपैकी तुमचं काही ना काहीतरी आन्सर आहे. ही ट्रिक्स तेव्हाच वापरा जेव्हा तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचं आन्सर माहिती नाही. नंतरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनसमोर येतोय, तो म्हणजे खालीलपैकी ग्रामीण कर्जबाजारीपणाचे कारणे कोणकोणती आहेत?
प्रश्न परत एकदा रिपीट करतोय, खालीलपैकी ग्रामीण कर्जबाजारीपणाची कारणे कोणकोणती आहेत? ग्रामीण कर्जबाजारीपणा म्हणजे आपल्याला माहीत आहे की रुरल इंडेप्टनेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, ते म्हणजे शेतकरी कर्जबाजारी का होतो, याचे कारणं काय काय आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे, धारण क्षेत्राचा लहान आकार, ज्याला इंग्लिशमध्ये लँड होल्डिंग असा शब्द वापरला जातो. दुसरा ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे, शेतमालाच्या अस्थिर किमती. तिसरा पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे, व्यापाऱ्याकडून पिळवणूक. आणि चौथा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे, वरीलपैकी सर्व. लवकरात लवकर कमेंट करून सांगायचे आहे की याचं योग्य उत्तर, याचं अचूक उत्तर कोणतं आहे. जो शेतकरी कर्जबाजारी होतोय, ग्रामीण कर्जबाजारीपणा जो आहे, याची कारणं काय काय आहेत हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व कारणामुळे आपल्याला भारतामध्ये ग्रामीण कर्जबाजारीपणा दिसून येतो. धारण क्षेत्राचं प्रमाण अतिशय कमी आहे. हे जर आपण बघितलं तर आपल्याला कदाचित फॅक्च्युअल डेटा माहीत असेल की ऑन ॲन ॲव्हरेजमध्ये सरासरी भारताची जी लँड आहे 1.16 हेक्टर सरासरी लँड होल्डिंग आहे, धारण क्षेत्र आहे. याला एकरमध्ये जर कन्वर्ट केलं तर सर्वसाधारणपणे 3 एकर जमीन जी आहे ही सर्वसाधारणपणे धारण क्षेत्र भारतामध्ये दिसून येतं. हा MCQ देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो, लक्षात असू द्या. सरासरी धारण क्षेत्र हे हेक्टरमध्ये 1.16 हेक्टर आहे आणि एकरमध्ये 3 एकर आहे. हे कदाचित रिलेशन माहिती असेल. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. हे रिलेशन देखील माहिती असू द्या, कदाचित याच्यावरती देखील तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. दुसरं आहे की शेतमालाच्या अस्थिर किमती, फ्लक्च्युएशन आपल्याला शेतमालाच्या किमतीमध्ये दिसून येतं आणि व्यापाऱ्याकडून पिळवणूक होते, हे देखील कारण आपल्याला कर्जबाजारीपणाचं दिसून येतं. या व्यतिरिक्त काय काय कारणं आहेत हे देखील आपण बघूया, जेणेकरून तुमची थोडीशी रिव्हिजन होईल. यामध्ये आपल्याला दिसून येते की सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य इत्यादीवरचा जो खर्च आहे हा प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचा वाढतो आहे. त्यानंतर व्यसनाचे प्रमाण देखील ग्रामीण भागामध्ये वाढतं आहे. नैसर्गिक आपत्ती आहेत, ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण कर्जबाजारीपणा वाढतो आहे. पूरक व्यवसायाचा अभाव दिसून येतो आहे आणि वडिलोपार्जित कर्ज जे आहे हे देखील आपल्याला इंडियन इकॉनॉमीमध्ये दिसून येतं. म्हणून ग्रामीण भागामध्ये कर्जबाजारीपणाचे प्रचंड प्रमाणात ग्रामीण भागामध्ये कर्जबाजारीपणा वाढत आहे. तर हे एकदा सगळेच्या सगळे पॉईंट नीट व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि लक्षात ठेवा. चला, तर तुमचा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत आहे, तो म्हणजे जे एकूण असे किती उद्योग आहे ज्यांचा समावेश मूलभूत उद्योग म्हणजे कोर इंडस्ट्रीज किंवा ज्याला बेसिक इंडस्ट्री असं म्हटलं जातं, तर ह्या बेसिक इंडस्ट्रीमध्ये त्यांचा समावेश होतो. पहिला ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहे तो म्हणजे 4, दुसरा ऑप्शन आहे 6, तिसरा ऑप्शन आहे 8 आणि चौथा ऑप्शन तुमच्यासाठी आहे 10. हे तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शनपैकी किती उद्योगाचा समावेश मूलभूत उद्योगामध्ये केला जातो, त्याचा आकडा किती हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये कोर इंडस्ट्रीज किंवा बेसिक इंडस्ट्रीज म्हणून ओळखल्या जातं. हे तुम्हाला कोणत्या इंडस्ट्री आहेत कदाचित विचारणार नाहीत, पण सांगता येत नाही, तर पण कमीत कमी हा आकडा तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चला, लवकरात लवकर उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. योग्य उत्तराची आपण वाट पाहत आहोत. लवकरात लवकर कमेंट करून सांगा की याचं योग्य उत्तर काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 8. ह्या ज्या बेसिक इंडस्ट्रीज आहेत, ह्या कोर इंडस्ट्रीज आहेत, ह्या कोणकोणत्या आहेत, यामध्ये कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, रिफायनरी, स्टील, सिमेंट, फर्टिलायझर आणि जी 8वी इंडस्ट्री आहे ती आहे इलेक्ट्रिसिटी. तर कदाचित तुम्हाला ह्या इंडस्ट्रीचे नावं विचारणार नाहीत, पण हा आकडा जो आहे, कोर इंडस्ट्री किती आहेत, बेसिक इंडस्ट्रीज किती आहेत, तर हा आकडा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. भारताने सन डॅश 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 पासून आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे. भारतानं कोणत्या वर्षापासून आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे असा साधा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. पहिला ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे 1947, दुसरा ऑप्शन आहे 1951, तिसरा ऑप्शन आहे 1971 आणि चौथा ऑप्शन आहे 1991. तर लवकरात लवकर कमेंट करून तुम्हाला सांगायचं की याचं योग्य उत्तर काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी ट्रिक सांगितली होती त्याचा वापर देखील करून तुम्ही याचं थोडक्यात आन्सर देऊ शकता. जर इन केस तुम्हाला असा प्रश्न आला, याचं उत्तर माहिती नसेल, तर हे जे सिक्वेन्स आहे याच्यामधला सगळ्यात लहान आकडा कट करायचा आणि जो मोठा आकडा आहे तो देखील कट करायचा. उरलेल्या ज्या 2
ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या दोनपैकी 100%, 100% नाही म्हणता येत पण 99% आन्सर तेच असण्याची पॉसिबिलिटी आहे. चला, याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो अनेकाला माहिती असेल ते म्हणजे भारताने सन 1951 पासून आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे. कदाचित हे अनेकाला माहिती असेल. जे प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया जे असायचं त्याच्या थ्रू हे केलं जायचं. या प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाला आत्ता नवीन नाव देण्यात आलेलं आहे आणि याचं नाव आहे नीती आयोग. हे देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता प्रश्न कशा पद्धतीचे विचारू शकता हे सांगता येत नाही, तर हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी येतोय तो म्हणजे 1991 मध्ये स्वीकारलेल्या नवीन आर्थिक धोरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. ह्या गोष्टीवरती फोकस असू द्या की समावेश होत नाही. पहिला ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे खाजगीकरण, दुसरा ऑप्शन आहे उदारीकरण, तिसरा ऑप्शन आहे बाजारीकरण आणि चौथा ऑप्शन आहे जागतिकीकरण. यापैकी कोणत्या आर्थिक घटकांचा 1991 मधल्या नवीन आर्थिक धोरणात समावेश होत नाही? हे नवीन आर्थिक धोरण ज्याला इंग्लिशमध्ये न्यू इकॉनॉमिक पॉलिसी असा शब्द वापरला जातो, तर ह्या न्यू इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये समावेश होत नाही. तर याचं विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे LPGचा स्वीकार करण्यात आलेला आहे. LP म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. हे त्याचे फुलफॉर्म आहेत. कदाचित तुम्हाला याच्यावरती विचारणार नाहीत, पण 1991 वरती तुम्हाला मॅक्झिमम फोकस करायचं याच्यावरती. जास्तीत जास्त MCQ विचारण्याचे चान्सेस आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी येतोय तो म्हणजे जेव्हा देशाची निर्यात आयातीपेक्षा जास्त असते तेव्हा व्यवहार तोल कशा पद्धतीचा असतो? प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न समजल्यानंतर तुम्ही याचं उत्तर सहजपणे देऊ शकतात. या प्रश्नात काय समजून घ्यायचं आहे की निर्यात आणि आयात ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे. जर निर्यात जास्त असेल, आयातीपेक्षा जर निर्यात जास्त असेल तर हे देशासाठी कसं असतं हे एकदा तुम्हाला समजलं की याचं उत्तर तुम्ही सहज पद्धतीने देऊ शकतात. पहिला ऑप्शन तुमच्यासमोर उपलब्ध आहे अनुकूल व्यवहार तोल, दुसरा ऑप्शन तुमच्यासमोर आहे प्रतिकूल व्यवहार तोल, तिसरा ऑप्शन तुमच्यासमोर आहे चांगला व्यवहार तोल आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. याचं लवकरात लवकर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आयात जास्त आहे की निर्यात जास्त आहे? ऑब्वियसली निर्यात जास्त आहे. निर्यात जास्त असल्यामुळं बाहेरच्या देशातून येणारा पैसा आपल्या देशामध्ये येईल, त्यामुळं साहजिकच आहे हा व्यवहार तोल अनुकूल व्यवहार तोल असेल, हा व्यवहार तोल चांगला व्यवहार तोल असेल. पण चांगला व्यवहार तोल याचं उत्तर असणार आहे का? नाही, कारण आपण याला इकॉनॉमिक टर्ममध्ये अनुकूल व्यवहार तोल असा शब्द वापरतो, म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे जेव्हा देशाची निर्यात आयातीपेक्षा जास्त असते तेव्हा देशाचा व्यवहार तोल हा अनुकूल व्यवहार तोल असतो. विद्यार्थी मित्रांनो नंतरचा आणि शेवटचा आजच्या या सिरीजमधला तुमच्यासाठी प्रश्न येतोय तो म्हणजे सार्कची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? विद्यार्थी मित्रांनो यासाठी लाईफलाईन वापरण्यासाठी तुमच्याकडे लिमिटेशन नाही. तुम्ही कोणत्याही पद्धतीचे लाईफलाईन नक्कीच वापरू शकता. तुमच्यासाठी पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो सार्कची स्थापना 1951 मध्ये झाली, दुसरा 1985 मध्ये झाली, तिसरा ऑप्शन आहे 1991 मध्ये झाली आणि चौथा ऑप्शन आहे 2005 मध्ये झाली. तर विद्यार्थी मित्रांनो आता यामधले जर आपण तुम्हाला मी जी ट्रिक सांगितली त्या ट्रिक्सनुसार 1951 हे आन्सर असू शकत नाही, 2005 हे देखील असू शकत नाही. ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी एक आन्सर असेल. 1991ला काय झालेलं हे तुम्हाला माहिती आहे. आणि यानंतर जे प्रश्न तुमच्यासमोर येतील तर सर्वप्रथम तुम्हाला हेच आठवायला पाहिजे 1951ला काहीतरी झालेलं आहे, 1991ला काहीतरी झालेलं आहे. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी काहीतरी झालेल्या आहेत. तर सार्कची स्थापना कधी झालेली आहे ह्याचा आन्सर मी तुम्हाला देणार नाही, ते तुम्हाला शोधून कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओसाठी मी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. या व्हिडिओ जर नक्की आवडला तर नक्कीच बाकीच्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला या चॅप्टरमधून काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहतोय. यामध्ये काही ज्या कन्सेप्ट आहे सार्क, नाबार्ड, IMF, ब्रिक्स, IBRD किंवा WHO ह्या कन्सेप्ट तुम्हाला याच्या थ्रू विचारल्या जाऊ शकतात. त्या कोणकोणत्या संस्थेचा कोणकोणत्या इन्स्टिट्यूशनचा अभ्यास करायचा हे सांगतोय. सार्क, नाबार्ड, IMF, ब्रिक्स, IBRD आणि WTO यांचा अभ्यास करायचा. यांच्या अभ्यासामध्ये काय काय करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे.
की हे जे ऑर्गनायझेशन आहे हे कोणत्या परिषदेच्या थ्रू जर स्थापन झालं असेल तर ती परिषदेचं नाव शोधून काढायचं आहे, या ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली हे शोधून काढायचं आहे, याचे सभासद देश कोणते आहेत हे एकदा जाणून घ्यायचं आहे. याचं पूर्ण रूप तुम्हाला विचारण्या जाण्याचे फुल चान्सेस आहे. जसं की नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं हेडक्वार्टर कोणत्या सिटीमध्ये आहे हे शोधून काढायचं आहे. रिसेंटली हे जे तुम्हाला गोष्टी आहेत हे विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, पण पॉसिबल झालं तर ह्या गोष्टी देखील तुम्ही करून ठेवायच्या आहेत. ते म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत आणि रिसेंटली न्यूजमध्ये ही संस्थेचं काही वर्क आहे का, किंवा ह्या संस्था न्यूजमध्ये आहेत का. विशेष करून ह्या संस्थेच्या काही थीम वगैरे असतात त्या देखील जाणून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.